नारायण नारायण। श्री महादेवांनी देव आणि असुरांमध्ये मध्यस्थी घडवून आणली आणि श्री विष्णूंनी दोन्ही पक्षांना एकत्र आणले आणि त्यांच्या समोर समुद्र मंथनाचा प्रस्ताव ठेवला। ही घटना एका विशेष कारणासाठी फार महत्वाची आहे। जेव्हा जेव्हा सृष्टीच्या अस्तित्वाचा प्रश्न येतो तेव्हा तेव्हा शुभ आणि अशुभ शक्तींना एकत्र यावंच लागतं, कारण प्रश्न ऊर्जेचा आहे आणि ती रूपांतरित करण्याचा आहे। मोठे संकट परतवण्यासाठी देव आणि असुर यांना एकत्र यावे लागले, ती हीच घटना आहे। अमृत आणि श्री महालक्ष्मी यांना परत आणण्याचा। नारायण नारायण। प्रणाम प्रभू। दैत्यराज बळी ह्याला देखील मी इथे येण्यास सांगितले आहे। आता कोणत्याही क्षणी तो इथे येऊ शकेल। प्रणाम प्रभो। देव आणि दैत्य ह्या दोघांनीही एकत्रितपणे समुद्र मंथनाचा निर्णय घेतला आहे, हे चांगलंच आहे। पण प्रभू, समुद्र ढवळण्यासाठी घुसळण्यासाठी कुणाचे सहाय्य होणार हे मात्र अजून कळलेले नाही, कारण ते कार्य महत् कठीण आहे। ह्या कार्याचं दायित्व मी मेरू पर्वतावर सोपवण्याचं ठरवलं आहे। हे प्रभू, माझा प्रणाम स्वीकार करावा। मेरू पर्वता, तुझ्यावर समुद्र मंथनात खूप मोठं दायित्व सोपवण्यात आलं आहे। तुमच्या ह्या निर्णयाचे मी स्वागत करतो। पण मेरू, हे कार्य सोपे नाही याची आपल्याला कल्पना आहे ना? हो मेरू पर्वता, तू अजूनही ह्या तुझ्या निर्णयाचा विचार करावा। हे प्रभू, मी आपल्याला आधीच सांगितले आहे, मी आपल्या शब्दाबाहेर नाही। देवेंद्र, बळी, आता लवकरच ह्या समुद्र मंथनाला प्रारंभ होईल। देव आणि दैत्य यांनी ह्यासाठी सिद्ध व्हावं। वासुदेवं ऋषिकेशं वामनं जलशायिनं जनार्दनं हरिं कृष्णं श्रीवक्षं गरुडध्वजम्। हे श्री मार्तंड भैरवा, हे श्री महादेवा, हे भक्तवत्सला, हे करुणाकारा, तुझे स्वरूप हे अनंत आहे, अनादि आहे, ते परब्रह्म स्वरूप आहे। या सृष्टीवर येणाऱ्या संकटांपासून तुम्ही सर्वांचे रक्षण करता। तुम्ही योगियांचे योगी आहात, तुम्ही देवांचे देव आहात। तुमच्या कृपाशीर्वादानेच या सृष्टीचे अस्तित्व टिकून आहे। कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितं नमामि। मस्तकी चंद्र आणि गळ्यात वासुकी नागाचे आभूषण असलेल्या श्री महादेवांना माझा प्रणाम असो। मुनिवर, आज आख्यानात तुमच्या मुखातून यांच्या आभूषणांबद्दल ऐकलं। तुम्ही केलेले वर्णन खरंच विलोभनीय आहे। नारायण नारायण। पण असे मध्येच वासुकी नागाच्या आभूषणाचा उल्लेख केला तुम्ही। नारायण नारायण। देवी, आख्यानात पुढे याचा उलगडा होईलच, परंतु आपली अनुमती असेल तर मी आख्यानाला पुन्हा प्रारंभ करतो। अर्थात मुनिवर। नारायण नारायण। तर समुद्र मंथनासाठी देव आणि दैत्य हे सिद्ध झाले आणि त्यासाठी मेरू पर्वताचे सहाय्य घ्यायचे ठरले। नारायण नारायण।